प्रमाण अध्यक्ष महोदय, पहिलं लक्षवेधीला जेवढं वेळ दिली तेवढी आम्हाला द्यावी अशी विनंती आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा लक्षवेधी हा सभागृहात तिसऱ्यांदा लावलेली आहे अध्यक्ष महोदय. माझी आपणास विनंती आहे अध्यक्ष महोदय, हा अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा एक सबवे आहे अध्यक्ष महोदय. गेल्या 50 वर्षापासून इथे पाणी साठते अध्यक्ष महोदय. मी पाठपुरावा 15 महिन्यापासून करतोय अध्यक्ष महोदय. एक साधा उत्तर मला भेटलं नाही अध्यक्ष महोदय. लक्षवेधीचे उत्तर भेटलेले नाही. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, गेले अधिवेशनात आपणच उत्तर दिलं होतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा सबवेमुळे मुंबई एवढी ट्रॅफिक जाम ईस्ट वेस्ट होणारा वाहतुकीला कोंडी होणार आहे अध्यक्ष महोदय. मला उत्तरात दिलंय त्यांनी की अंधेरी ईस्ट वेस्टला जोडणारा गोखले ब्रिज अध्यक्ष महोदय, तिथून 3 किलोमीटर लांब हा गोखले ब्रिज आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, उत्तर देताना जे उत्तर माझ्या हाती आले अध्यक्ष महोदय, त्याच्यात काही घडलेलं नाही आणि मंत्री महोदयांना विषय माहिती नाही. काका बोला, आपण माझ्याकडे बघून बोला. अध्यक्ष महोदय, एक विषय जर 3 वेळा मुख्यमंत्री महोदय इथे बसल्यात अध्यक्ष महोदय, 3 वेळा जर आम्ही लक्षवेधी लावली आणि काम होत नसेल किंवा एक साधा उत्तरही भेटलं नाही अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, साहेब एक लक्षवेधी 3दा तिसऱ्यांदा मी लावतो, साधा उत्तर मला भेटलं नाही अध्यक्ष महोदय. माझी आपल्यास विनंती आहे की याच्यातून लवकरात लवकर कायमस्वरूपी तोडगा काढवा आणि अंधेरी ईस्ट आणि वेस्टची जनतेला न्याय द्यावा अध्यक्ष महोदय, अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, अरे पहिले उत्तर मंत्री महोदय. झालं. अध्यक्ष महोदय, मुर्जी पटेल या सदस्यांनी हा विषय मागच्या वेळेस पण लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता अध्यक्ष महोदय, आणि त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये हा जो रस्ता आहे अध्यक्ष महोदय, हा जो मधला जो भुयारी मार्ग आहे, तिथे समजा 19 मिलीलीटरच्या पेक्षा जास्त जर पाऊस झाला तर तो तिथे पाणी भरतं अध्यक्ष महोदय, आणि ते पाणी भरतं तिथे आपण तात्पुरत्या सोयी करत होतो. ज्यावेळेस हा मुद्दा उपस्थित झाला त्यानंतर अध्यक्ष महोदय, आपण तिथे 11 मे 2025ला गोखले ब्रिज हा सुरू केलेला आहे. म्हणजे जो पॅरलल मार्ग त्याच्यासाठी पाहिजे होता तो गोखले ब्रिजचा सुरू केलेला अध्यक्ष महोदय, आणि SV रोडला तो जोडतो आणि वेस्टर्न हायवेला जोडतो. दोन्ही साईडला जोडणारा तो 510 मीटरचा ब्रिज आपण तयार केलेला आहे अध्यक्ष महोदय. त्यामुळे पॅरलल ट्रॅफिक जाण्यासाठीचा एक मार्ग इथे उपलब्ध करून दिलेला आहे अध्यक्ष महोदय. हा जो रस्ता जे त्यांनी उल्लेख केला आहे अध्यक्ष महोदय, तो तिथे 8 महिने कोरडं असतं आणि 4 महिने तिथे पाणी भरतं. जेव्हा तिथे 4 महिने पाणी भरतं त्यावेळेस तिथे तसे पण ट्रक मोठ्या गाड्या जाऊ शकत नाहीत अध्यक्ष महोदय. जेव्हा पाणी भरतं त्यावेळेस ट्रॅफिक ऑलरेडी दुसऱ्या रस्त्याने वळवलं जातं अध्यक्ष महोदय. त्याच्यानंतर मागच्या लक्षवेधीनंतर अध्यक्ष महोदय, आपण तिथे सर्वे करायला सांगितला होता आणि महानगरपालिकेकडे तिथे सर्वे झाला, आणि सर्वे झाल्यानंतर अध्यक्ष महोदय, आपण आता तिथे ॲडिशनल त्याला पॅरलल एक नालाचं काम सुरू करतो अध्यक्ष महोदय. जो 55 मिलीलीटर पाऊस पडला तरी तिथे पाणी साचणार नाही अशा पद्धतीचं ते पाणी, कारण इथे हे पाणी आणि तिथून वाहून जाण्यासाठी ती जवळजवळ ॲडिशनल 36 मिलीलीटर जर पाऊस अजून वाढला तर ती कपॅसिटीचा एक पॅरलल नाला आपण तिथे आत्ता प्रस्तावित केलेला अध्यक्ष महोदय. त्याचा खर्च जवळजवळ 197 कोटी अंदाज प्रस्तावित आहे, आणि ह्या संदर्भात महानगरपालिकेच्या स्तरावर कारवाई सुरू आहे. त्यांचा हा अतिशय जिव्हाळ्याचा अध्यक्ष महोदय प्रश्न आहे, आणि त्यामुळे त्यांना मागच्या ह्याच्यामध्ये की पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांना आपल्याला कन्क्लुजन करून ह्याच्यामधनं काय मार्ग काढला आहे हे उत्तर देता यावं. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये अपडेटेड झालेल्या आहेत अध्यक्ष महोदय, आणि मला असं वाटतं की 2 ते 3 महिन्यामध्ये जर ज्या पद्धतीने आम्ही आत्तापर्यंत ह्या प्रस्तावावर कारवाई केलेली आहे तर 2 ते 3 महिन्यामध्ये आपण हे काम सुरू करू शकू अध्यक्ष महोदय. त्यामुळे हा प्रश्न सुटण्यास मदत होईल. साठम साहेब, प्रश्न विचारा.
माझं एक मिनिट. हा मुरजी काका, हा बोला. पंप बसवण्यात 70 कोटीचा खर्च केला, मग परमानंट सोल्युशनसाठी 190 कोटी का करत नाही? आतापर्यंत 60-70 कोटी प्रत्येक वर्षात पंप बसवण्यात खर्च करतात महानगरपालिका, आणि 190 कोटीसाठी परमानंट सोल्युशन करत नाही. अध्यक्ष महोदय, साठम साहेब, हा घ्या घ्या. मंत्री महोदयांना असा प्रश्न आहे, हा सदर विषय सबवेमध्ये आहे. पूर्वेला मुरजीबाईंचा मतदारसंघ आहे, पश्चिमेला माझा मतदारसंघ आहे. सर्वप्रथम आपण इथे म्हटलंय की MWH यांच्या शिफारसीनुसार जे काही प्रस्तावित केलं होतं, MWH यांच्या शिफारसीनुसार सर्वप्रथम 2017 साली ही अंडरग्राऊंड जी आता तुम्ही जी मायक्रो टनलिंगनी ड्रेन बांधायचं प्रस्तावित करताय तीच प्रस्तावित केली होती. आणि त्या सबवे पासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती भरडावाडीचा कलवर्ट आहे. म्हणजे सबवे मधलं पाणी 2 किलोमीटर ट्रॅव्हल करून भरडावाडीपर्यंत घेऊन जायचं आणि मग भरडावाडीच्या कलवर्टमध्ये ते डिस्चार्ज करायचं. 140 कोटीचं टेंडर होतं ते 2017ला. मी रद्द करायला लावलं होतं त्यावेळेला. अजय मेहता म्युन्सिपल कमिशनर होते. रद्द करण्याचं कारण हे होतं की एका ठिकाणी जर पाणी तुंबत असेल तर ते पाणी 2-2.5 किलोमीटर पर्यंत ट्रॅव्हल करून न्यायचं आणि तिकडे डिस्चार्ज करायचं. हे कोणी शिकवलंय अध्यक्ष महाराज? त्या रस्त्याच्या पलीकडे समोर अगदी अक्रॉस द रोड एक ड्रेन आहे. त्या ड्रेनमध्ये ते पाणी ड्रेन आउट होऊ शकतं. मग त्याला महापालिकेचे अधिकारी सांगतात की त्या ठिकाणची टोपोग्राफी योग्य नसल्यामुळे ते होऊ शकत नाही. त्याच्यात दुसरा प्रस्ताव आहे अध्यक्ष महाराज, जसा मिलन सबवेमध्ये अंडरग्राऊंड टँक्स त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने बांधून मिलन सबवेला फ्लडिंग पासून रोखलं, त्याचप्रमाणे या अंधेरीच्या सबवे पासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती एक महापालिकेची शाळा आहे. त्या महापालिकेच्या शाळेच्या बाजूला एक खूप मोठं ग्राउंड आहे, मैदान आहे अध्यक्ष महाराज. त्या मैदानाच्या खाली म्हणजे 500 मीटरवरती पाणी ट्रॅव्हल करून घेऊन जाऊन त्या मैदानाच्या खाली होल्डिंग टँक्स हे क्रिएट केले जाऊ शकतात आणि त्या सबवेमध्ये तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा हा त्या होल्डिंग टँकमध्ये होऊ शकतो. पण ते कॉर्पोरेशन करणार नाही अध्यक्ष महाराज. ते कॉर्पोरेशन करणार नाही कारण कॉर्पोरेशनला 150, 200, 250 कोटी रुपयाचं टेंडर काढायचं असतं. कॉर्पोरेशनचे अधिकारी सांगतात त्या हिशोबाने MWH टेंडर बनवतात आणि त्यांच्या अपेक्षेनुसार टेंडर बनवतात आणि मग त्या ठिकाणी कामं काढतात. आणि 200 जे काम 20, 25, 50 कोटी रुपयामध्ये होऊ शकतं त्यासाठी 200 कोटी रुपये का खर्च करायचे अध्यक्ष महाराज? त्यामुळे माझा थेट आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना असा प्रश्न आहे की अंधेरी सबवे पासून 500 मीटरच्या अंतरावरती असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेच्या मैदानाच्या खाली होल्डिंग टँक्स क्रिएट करून त्या ठिकाणी अंधेरी सबवेच्या पाण्याचा निचरा करण्याची पडताळणी आपण करणार का? आणि जे कुठलं सोल्युशन महापालिका काढेल, आमचा न ह्या MWH वर विश्वास आहे आणि आमचा न ह्या टंडन सर्व्हिसेसवर विश्वास आहे, आमचा IIT बॉम्बेवर विश्वास आहे. जे पण सोल्युशन मुंबई महानगरपालिका काढेल इट हॅज टू बी रॅटिफाईड बाय IIT बॉम्बे. आणि मी सांगितलेलं जे सोल्युशन आहे स्टोरेज टँक्स बांधण्याचं ते सुद्धा IIT बॉम्बेकडनंच आपण रेक्टिफाय किंवा व्हेरीफाय करून घ्या आणि ते जर योग्य असेल तर ते आपण करणार का, असा माझा प्रश्न आहे मंत्री महोदयांना. अध्यक्ष महोदय, जेव्हा मागच्या वेळेस ही लक्षवेधीच्या अनुषंगाने जे पण सदस्य बोलले होते त्या अनुषंगानेच आपण हा महानगरपालिकेला सर्वे करायला सांगितला होता आणि तांत्रिक बाबी तपासून त्यांनी ह्या सर्वेप्रमाणे जे आत्ता सजेस्ट केलेलं आहे अध्यक्ष महोदय, जे जसं आपल्याला मी सांगितलं की तिथे 147 कोटीचा पॅरलल नालानं पाणी जाईल असं पॅरलल यंत्रणा ते उभी करायचं. त्याच्यामध्ये त्यांच्या ज्या बाकीच्या अडचणी होत्या त्या पण त्यांनी त्या सर्वेमध्ये मांडल्या होत्या की रेल्वेची जागा आहे, रेल्वे खालनं जे आत्ताचे बॉक्स आहे जुने तिथे काढता येत नाही, काही ठिकाणी अतिक्रमण आहे. तर ह्या सर्व गोष्टी विचारात घेता महानगरपालिकेने जो सर्वे दिला तो मी आत्ता सांगितला आहे. आत्ता सदस्यांनी ज्या प्रश्न उपस्थित केला आहे अध्यक्ष महोदय, तर तांत्रिकदृष्ट्या ते तपासून घेऊ आणि अध्यक्ष महोदय ह्या संबंधीची एक मीटिंग पण प्रस्तावित आहे. ह्या सगळ्या कन्क्लुजनला येण्यासाठी एक मीटिंग लावू आणि सदस्यांना बोलू, त्यांना त्यांच्या पण दृष्टीने त्यांनी पण जर काही तांत्रिक सर्वे ह्याचा केला असेल तर त्या दृष्टीने त्यांनी त्या मीटिंगमध्ये पण तो घेऊन यावा आणि आपण ह्याच्यामधनं जर त्यांच्या पद्धतीने जर मार्ग निघत असेल तर आपण मार्ग काढू. दिलीप मामा शेवट दिलीप मामा. अरे काका थांब, माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय, 1 मिनिट होऊ द्या. अध्यक्ष महोदय 3 वेळा लक्षवेधी लावली,
आज वेळ निश्चित करा, कधी मीटिंग लावणार, काय सोल्युशन देणार आहे आम्हाला. 3 वेळा लक्षवेधी लावली अध्यक्ष महोदय एक विषयावर. 15 महिने झाले मी इथं पाठपुरावा करतो अध्यक्ष महोदय. मला वेळ निश्चित करा आणि कधीपर्यंत हा महानगरपालिकेचे अधिकारी जे उत्तर देतात ते मंत्री महोदय वाचतात. मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, आपला दालनात बैठक लावा आणि आम्हाला वेळ निश्चित करून द्या अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय दिलीप मामांचं बोलले दोन्ही. अधिवेशन संपल्यावर अध्यक्ष महोदय 15 दिवसामध्ये आपण ही मीटिंग लावू. ठीक आहे, ठीक आहे. आता मामा अधिवेशनानंतर बैठकच लावतो म्हणलेत मंत्री महोदय, समर्पक उत्तर दिलं.